नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपण जर रेशन कार्डची ई-केवायसी केली नसेल तर आपल्याला घर बसल्या आता आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी करता येणार आहे. याकरता आपल्याला कोणत्याही रेशन दुकानात जाण्याची गरज असणार नाही. आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरती ई-केवायसी करू शकणार आहेत. याकरता आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने ई-केवायसी करायची आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोणतीही स्टेप चुकवू नका, अन्यथा आपली ई-केवायसी ही कंप्लीट होणार नाहीये. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दोन ॲपची आवश्यकता असते. ते सर्वप्रथम दोन ॲप आपण डाउनलोड करून घेणार आहोत. याकरता आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे. आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती आल्यानंतर आपल्याला येथे सर्च बारमध्ये मेरा ई-केवायसी हे सर्च करायचं आहे. हे ॲप आपल्याला जे दिसत आहेत मेरा ई-केवायसी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे. अजून एक ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. ते म्हणजे माय आधार. माय आधार फेस आरडी हे आपण सर्च करायचं आहे. आधार फेस आरडी हे सर्च करायचं आहे आणि हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर परत एकदा आपल्याला जे काही मेरा ई-केवायसी ॲप आहेत ते ॲप आपल्याला ओपन करायचं आहे. हे ॲप ओपन करण्यासाठी आपल्या जी काही स्क्रीन असेल त्या स्क्रीनवरती जा किंवा प्ले स्टोअरवरतून सुद्धा आपण मेरा ई-केवायसी हे ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ॲपचा इंटरफेस आपल्याला इथे दिसतो. येथे राज्य, युजर नेम, पासवर्ड याची कोणतीही गरज आपल्याला नाही आहे. फक्त आपल्याला आपलं जे काही राज्य आहेत ते राज्य आपल्याला इथे निवडायचं आहे. सिलेक्ट स्टेट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे विविध राज्य दिसतात. यापैकी आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आपण इथे निवडायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक करताना आपल्या मोबाईलचं लोकेशन हे ऑन ठेवायचं आहे आणि येथे आपल्याला आता आपला जो काही आधार कार्ड नंबर आहे तो येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता आपण आपला आधार कार्ड नंबर येथे टाकून घेऊया. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जनरेट ओटीपी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जनरेट ओटीपी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे असा एरर येऊ शकतो. आपल्याला 2 ते 3 वेळेस ट्राय करायचा आहे. हा एरर चालला जातो. नेटवर्क इश्यूमुळे हा एरर येत असतो. परत एकदा जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. थोडासा इथे वेळ जातो, वेळ लागत असतो. साईटवरती लोड असतो, ॲपवरती लोड असतो, तर इथे व्हेरिफिकेशनला वेळ लागू शकतो. तर याची काळजी घ्यायची आहे. 2, 3, 4 वेळ जेवढ्या वेळेस ट्राय कराल. आता हे अशा पद्धतीने ट्राय केल्यानंतर ओटीपी आलेला आहे मोबाईलवरती, तो ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. ओटीपी व्हेरीफाय करून आल्यानंतर आता आपल्या रेशन कार्डची जी काही डिटेल्स आहेत ते इथे ओपन झालेली आहेत. जे आधार कार्डवरती नाव होतं त्या धारकाचं नाव आलेलं आहे. आपलं होम स्टेट महाराष्ट्र आलेला आहे. कार्डचा जो काही नंबर आहे तो कार्डचा नंबर आलेला आहे. आपली जी होम डिस्ट्रिक्ट आहे ती होम डिस्ट्रिक्ट सुद्धा इथे आलेली आहे. ई-केवायसी अप्रुव्हल इथे कोणतेही अप्रुव्हल दाखवत नाहीये, म्हणजे आपलं ई-केवायसी अप्रुव्हल झालेलं नाहीये. आधार कार्ड नंबर दिसतो आणि ई-केवायसी स्टेटस सुद्धा आपल्या इथे दाखवत नाहीये. तर आपल्याला जे काही आहेत आता ई-केवायसी स्टेटस कशा पद्धतीने करायचं आहे, तर आपल्याला आता जे शेवटी हे फेस ई-केवायसी दिसतं या फेस ई-केवायसी पर्यायावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण फेस ई-केवायसी आता करू शकणार आहोत. तर फेस ई-केवायसी पर्यायावरती आपण क्लिक करूया. ॲक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे. आता जे आहेत आधार ऑथेंटिकेशनचं जे काही आपण ॲप डाउनलोड केलेलं होतं त्या ॲपचं काम इथून सुरू झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं ई-केवायसी झटकेपट लगेच झालेलं आहे. इथं आपल्याला ई-केवायसी सुद्धा झालेलं आहे.
सिलेक्ट मेंबर ऑलरेडी डन ई केवायसी असं आलेलं आहे, म्हणजे आपली ई केवायसी या अगोदरच झालेली आहे. ज्यांची ई केवायसी झालेली नसेल ते ई केवायसी करू शकतात. माझी झालेली आहे असल्यामुळे ती ई केवायसी डन हे दाखवत आहेत. इथे ओके पर्यायावरती क्लिक करायचं. आपलं ई केवायसी आता इथे सक्सेसफुली झालेली आहे. काही दिवसात मेरा रेशन ॲप आहे त्या ॲपवरती सुद्धा आपले ई केवायसी स्टेटस हे अपडेट होणार आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की आपण आपली घरबसल्या ई केवायसी कशा पद्धतीने करू शकतो, कोणकोणती काळजी घ्यायची आहेत आणि जे आहेत ई केवायसी अशा पद्धतीने केल्यानंतर ऑनलाईन आपलं ई केवायसी स्टेटस सुद्धा हे काही दिवसात अपडेट होतं आणि आपल्याला याकरता रेशन दुकानात जाण्याची गरज नाही. घर बसल्या आपण आपल्या रेशन कार्डची ई केवायसी करू शकतात. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.